नमस्कार, मी आहे धनश्री मारुती चौगले ॲट कदम. श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी IQAC व महाविद्यालयीन महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय वेबिनारमध्ये आपलं स्वागत. स्त्री जीवन आणि स्त्रियांचे आरोग्य या विषयांवरती हा आपला वेबिनार आयोजित केलेला असून तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून माझी नेमणूक केल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते आणि आजच्या आपल्या विषयास मी सुरुवात करते. माझा आजचा विषय आहे लॉकडाऊन आणि घरगुती हिंसाचार. तर या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. कोविड-19 या आजारामुळे आपल्याला गव्हर्नमेंटच्या नियमानुसार घरामध्येच लॉकडाऊन व्हावं लागत आहे. पण जर समजा आपण एका अब्युजरसोबत घरामध्ये लॉकडाऊन झालो असेल तर जगणं खूपच मुश्किल होऊन जातं. मग आपण या सिच्युएशनला कसं फेस करायचं, कसं टॅकल करायचं, आपल्याला काय तोडगे काढता येऊ शकतात या संदर्भातसुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असतं. अर्थातच डोमेस्टिक व्हायलन्स आणि लॉकडाऊन या विषयावरती बोलताना आपल्याला अशा पद्धतीचे जे व्हायलन्स होतात त्यांना कसं टॅकल करता येईल याच्या संदर्भामध्येच माहिती घ्यायची आहे. व्हायलन्स या शब्दासोबत आपण सर्वसाधारणपणे परिचित असतोच. व्हायलन्स अर्थातच हिंसाचार. मग डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय? तर डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसाचार. घर पातळीवरती हा हिंसाचार होत असतो. जसं वर्कप्लेसवरती होत असतो किंवा समाजात इतर ठिकाणीही होत असतो, तसंच घरामध्ये सुद्धा हिंसाचार होत असतो आणि त्यालाही काही संरक्षण देण्यात येत असतं. घरगुती हिंसाचार म्हणजे काय, याचं विक्टीम कोण असू शकतं या संदर्भात पाहायला गेलं तर विक्टीमचा विचार करता फक्त महिला म्हणजेच या डोमेस्टिक व्हायलन्सच्या विक्टीम आहेत असं कन्सिडर करून चालायचं नाही. मला मान्य आहे की महिलांच्या संरक्षणार्थ कायदे बनलेले आहेत. आपल्या वेबिनारचा विषय ही महिलांशीच रिलेटेड आहे. पण ही डोमेस्टिक व्हायलन्स इतकी कन्सेप्ट जी आहे ती इतकी नॅरो नाही आहे, ती खूप वाईड कन्सेप्ट आहे. म्हणजे फक्तच महिलाच या गोष्टीचा, व्हायलन्सचा, अब्यूजचा विक्टीम बनतात असं नाही. मुलं, पॅरेंट्स, इवन मॅन कॅन ऑल्सो बी अ विक्टीम ऑफ सच अब्यूज. सो ज्या व्यक्ती या व्हायलन्सचा विक्टीम असतात तर त्या कोणकोणत्या व्यक्ती आहेत, कोणत्या व्यक्तींना यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सच्या विक्टीम कन्सिडर केला जाईल? तर फर्स्टली मॅरेज, म्हणजे ज्या लोकांचं लग्न झालेलं आहे, जे स्पाऊस ॲज अन बिईंग हजबंड वाईफ एकत्र राहत आहेत किंवा जे कोहॅबिटेशनमध्ये आहेत किंवा डेटिंग करत आहेत किंवा जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. जसं लिव्ह इन रिलेशनशिपसुद्धा कायद्यानं मान्यता मिळालेली गोष्ट आहे. भले त्या लोकांचं लग्न जरी झालं नसलं आणि तरी ते एकत्रित राहत असेल आणि जर त्यांच्यामध्ये व्हायलन्स होत असेल तर तोही डोमेस्टिक व्हायलन्स म्हणूनच कन्सिडर केला जातो. द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 या कायद्यानुसार पहिल्यांदा लग्न होऊन एकत्रित राहणाऱ्या लोकांचाच विचार केला जात होता. पण जेव्हा लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता देण्यात आली तेव्हा या कायद्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यात आली आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या कपल्सलासुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स या कन्सेप्ट अंडर संरक्षण मिळू शकतं. पण हा कायदा म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 हा कायदा जरी फक्त महिलांसाठी बनला असला तरी याचा अर्थ असा नाही की फक्त महिलाच विक्टीम असतात. पुरुष, मुलं, घरातील इतर नातेवाईकसुद्धा डोमेस्टिक व्हायलन्सचा पार्ट बनवू शकतात, विक्टीम बनू शकतात. ग्लोबली हा प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे. असं नाही आहे की फक्त आपल्या इंडियामध्येच हा डोमेस्टिक व्हायलन्सचा प्रॉब्लेम आहे. जसं आईची ममता जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी ती ममताच असते. मग ते आफ्रिकन असो, अमेरिकन असो किंवा इंडियन असोत, म्हणजे भावना ही भावनाच असते. तसंच अब्यूज जो आहे त्याचं प्रमाणसुद्धा किंवा जो डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजेच घरगुती हिंसाचार ही जी कन्सेप्ट आहे ती जशी इंडियामध्ये आहे तशी ग्लोबली सर्वच देशांमध्ये ती दिसून येते. आणि ग्लोबली वुमन विक्टिमायझेशन होण्याचं प्रमाणही खूप आहे. महिला पुरुषांच्या मानानं कमजोर समजल्या जातात आणि भारतामध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे वुमन स्वतःला आयदर विक्टिमाइज फील करून घेतात किंवा कुठेतरी असंही असतं की त्या रिअली विक्टीम असतात. तर त्यामुळे त्यांच्या संरक्षणार्थ आपण विविध कायदे बनवतो आणि त्यातलाच एक कायदा आहे द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005. या कायद्याची माहिती मिळवून देण्यासाठी आपल्याला याच वेबिनारमध्ये
अजून एक व्हिडिओ मिळेल ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण या कायद्याची माहिती मिळणारच आहे. या कायद्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्या इन डिटेलमध्ये मी डिस्कशन न करता इन शॉर्ट आपण बघू की डोमेस्टिक व्हायलन्स काय असतो आणि या कायद्यामध्ये त्याचं काय स्थान आहे. पार्लमेंट ऑफ इंडियाने हा कायदा बनवलेला आहे जो 2006 पासून लागू करण्यात आला होता आणि यामध्ये जी डोमेस्टिक व्हायलन्सची डेफिनेशन देण्यात आलेली आहे ती इन्क्लुझिव्ह आहे. म्हणजे त्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो या गोष्टींच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे की फिजिकल व्हायलन्स दॅट इज फिजिकल अब्यूज म्हणजे शारीरिक हानी पोहोचविणे, शारीरिक दुखापोती पोहोचवणे त्याला म्हणतात फिजिकल अब्यूज. नेक्स्ट आहे सेक्शुअल अब्यूज म्हणजेच लैंगिक अत्याचार. नेक्स्ट आहे वर्बल अँड इमोशनल अब्यूज म्हणजेच मेंटल टॉर्चर करणे. तोंडी अशा काही गोष्टी बोलल्या जातात किंवा कृत्य असं काही केलं जातं की समोरच्या व्यक्तीला त्याच्यातून इमोशनल डिस्ट्रेस, फ्रस्ट्रेशन येईल किंवा डिप्रेशन येईल म्हणजेच मेंटल अब्यूज, इमोशनल अब्यूज तिथे होतो. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक अब्यूज म्हणजेच आर्थिकरित्या दुर्बल बनवणे. प्रत्येकाला काही गरजा असतात आणि त्या गरजा फुलफिल करण्यासाठी पैशांचीही आवश्यकता असते आणि घरगुती हिंसाचारमध्ये इकॉनॉमिक अब्यूज म्हणजे त्या व्यक्तीला पैशाच्या माध्यमातून कोंडी करणे, त्याला त्याच्या गरजा फुलफिल करता न देणे. तर या गोष्टी इकॉनॉमिक अब्यूजमध्ये येतात. आणि अशाही गोष्टी असतात की एखाद्या व्यक्तीची अर्निंग कॅपॅसिटी नसेल किंवा कमी कमवत असेल, कमी शिक्षण झालं असेल तर याच्यावरून त्या व्यक्तीची इकॉनॉमिक कंडिशन दाखवली जाते. म्हणजे तू अजून कायच नाही करत आहेस, तू अजून कायच नाहीस लाईफमध्ये, या गोष्टीचा स्ट्रेस देणे हे सुद्धा एक अब्यूजमध्येच मोडतं. जसं आपण संविधान एक आर्टिकल 21चा अभ्यास करताना आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी या कन्सेप्टचं इंटरप्रिटेशन करताना आपण बरेच राईट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. जसं राईट टू फ्री लीगल एड आहे, राईट टू एज्युकेशन आहे, राईट टू स्पीडी ट्रायल आहे. असं त्या इंटरप्रिटेशनमधून राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी जसं आपण एक्सपांड करतो तसंच हा डोमेस्टिक व्हायलन्स आहे. डोमेस्टिक व्हायलन्सचं इंटरप्रिटेशन करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यामध्ये इन्क्लुडेड होतात आणि प्रत्येक केसमध्ये मेन्शन केलेला डोमेस्टिक व्हायलन्स हा डिफरंट असतो आणि मग कोर्टाचं काम असतं की ते इंटरप्रिटेशन करून तो डोमेस्टिक व्हायलन्स आहे किंवा नाही हे डिसाईड करणं. म्हणजे एखाद्या मुलीला जीन्स घालणं आवडत असेल तर तू जीन्सच का घालतेस याच्यावरून टॉर्चर होत असेल तर तो डोमेस्टिक व्हायलन्स आहे का. म्हणजेच आपल्याला आपल्या पद्धतीची लाईफस्टाईल जगता येत नाही तर हा डोमेस्टिक व्हायलन्स असू शकतो का हे इंटरप्रिटेशन करण्याचं काम कोर्टाचं असतं. सो डोमेस्टिक व्हायलन्स या कन्सेप्टची जे डेफिनेशन दिलेली आहे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 तर ती खूप वायडर आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लुडेड करण्यात येत आहेत, त्याच आपल्याला 2005च्या कायद्यामध्ये दिसून येतात. डोमेस्टिक व्हायलन्स हा कायदा बनण्यापूर्वी अजून एक खूप जुना कायदा आपल्याकडे आहे इंडियामध्ये दॅट इज इंडियन पिनल कोड आणि यामध्ये सेक्शन 498A दॅट इज क्रुएल्टी हा आपल्याला प्रोव्हिजन बघायला मिळतो. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्स दिसून येतो. सेक्शन 498A च्या व्याख्येमध्ये सांगितलेल्या क्रुएल्टीचा मिनिंग काय आहे तर जो कोणी हजबंड किंवा त्याचे रिलेटिव्ह एखाद्या बाईला क्रुएल्टी करत असतील म्हणजे तिच्यासोबत वाईट वर्तणूक करत असतील तर त्या व्यक्तीला पनिशमेंट सांगण्यात आलेली आहे आणि ती आहे 3 वर्ष आणि त्याला फाईनसुद्धा लागू शकतो. तर ही डेफिनेशन आणि त्याला जी पनिशमेंट आहे ती मेन्शन केलेली आहे आणि पुढे याच व्याख्येमध्ये क्रुएल्टी म्हणजे काय याचा अर्थही सांगण्यात आलेला आहे. तर क्रुएल्टी म्हणजे विलफुल कंडक्ट विच इज ऑफ सच नेचर ॲज इज लाईकली टू ड्राईव्ह अ वुमन टू कमिट सुसाईड म्हणजे एखाद्या महिलेनं सुसाईड कमिट करावी अशी सिच्युएशन तिला क्रिएट करून दिली जाते, अशा पद्धतीचा अब्यूज तिच्यासोबत केला जातो किंवा असं काही कृत्य केलं जातं जे तिला इंजुरियस असेल किंवा तिच्या जीवनास घातक असेल, तिच्या हेल्थवर इम्पॅक्ट करणारा असेल दॅट इज मेंटल ऑर फिजिकल म्हणजे हे मेंटल किंवा फिजिकल अब्यूज असतो ज्याच्यामुळे ती व्यक्ती सफर करते.
हुंडा मागण्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीचा अशा पद्धतीनं अब्यूज होऊ शकतो, जेणेकरून तिने किंवा तिच्याशी रिलेटेड ज्या इतर व्यक्ती आहेत त्यांनी त्यांची ज्याही काही हजबंड आणि त्याच्या रिलेटिव्हचे ज्याही काही डिमांड आहेत त्या फुलफिल करावा या दृष्टीनं तिला टॉर्चर केलं जातं. तर ही आहे डेफिनेशन ऑफ क्रुएल्टी. याच्यामध्ये वुमन विक्टिम कन्सिडर करूनच डेफिनेशन दिलेले आहे. डोमेस्टिक व्हायलन्सचा जो कन्सेप्ट आहे, जो आपल्याला प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये सांगण्यात आलेला आहे, तोही महिलेसच केंद्रस्थानी बनवूनच केलेला आहे. पण खरोखर या सर्व गोष्टींचा विक्टिम महिलाच असतात का, याचा जर विचार आपण केला तर मिसयूज होत असतानासुद्धा आपल्याला दिसतो. जसं 498A या सेक्शनचा मिसयूज होणाऱ्या केसेस बऱ्याच आपल्याला कोर्टासमोर आलेल्या दिसून येतात. मग फक्तच समोरच्या व्यक्तीला हरॅस करायचं किंवा रिलेटिव्हजना हरॅस करायचं या दृष्टीनं सुद्धा खोट्या केसेससुद्धा केल्या जातात. तो एक डिफरंट पार्ट आहे, पण तरीही त्या गोष्टीवर विचार होणं खूप गरजेचं आहे. आता ड्यू टू कोविड-19 पॅन्डेमिक आपल्याला अशी सिच्युएशन ओढावलेली आहे, ना भूतो ना भविष्यतो. आपण कधीच इतके दिवस लॉकडाऊन होऊन आपापल्या घरांमध्ये राहिलेलो नाही. पहिल्यांदा आपल्याला लॉकडाऊन झाल्यानंतर काही दिवस बरं वाटलं, म्हणजे आपण आपल्या घरी टाईम चांगला स्पेंड करू लागलो, चांगलं खाऊ पिऊ लागलो, आपण सामान आणून ठेवलं घरामध्ये, आपल्याला ज्या गोष्टी लागतात, ज्या आवडीनिवडी होतात त्या आपण जपू लागलो आणि आपल्या घरातल्या व्यक्तींसोबत आपण एक क्वालिटी टाईम स्पेंड करू लागलो. घरच्यांमध्ये जे काही दुरावे निर्माण झाले होते ते एकत्रित आले, सगळे एकत्रित बसून रामायण महाभारत बघू लागले. पण सेम टाईम जसं पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या तशा निगेटिव्ह गोष्टीसुद्धा घडल्या. एकीकडे लोक ओरिओ बिस्किटचे केक बनवण्यात मग्न होते, तर दुसरीकडे काही लोक ह्या डोमेस्टिक व्हायलन्स यासारख्या अब्यूजला फेस करत होते. तर या सिच्युएशन त्यांच्यासाठी जगण्यास खूपच मुश्किल होत गेल्या. जगामध्ये सर्वत्रच डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस वाढू लागल्या. म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी अशा व्हायरल झालेल्या पण बघतो की आता जेव्हा लॉकडाऊन हटेल तेव्हा कुणाचा बिझनेस जास्त चालेल याच्यावरती आपण हास्यास्पद विनोद बनवू लागलो की ब्युटी पार्लर चांगले फार्मात चालतील किंवा जे डिवोर्स लॉयर आहेत त्यांचा बिझनेस चांगला चालेल, असं आपण हास्यास्पद गोष्ट म्हणून त्याचा एन्जॉय करू लागलो. पण त्या गोष्टीमागचं मर्म जेव्हा आपण जाणून घेतो आणि जे खरोखर या व्हायलन्सचे विक्टीम आहेत त्यांच्या दृष्टीनं आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला समजतं की हा इश्यू किती सिरियस इश्यू आहे. त्यामुळे हा जो रेट वाढलेला आहे डोमेस्टिक व्हायलन्सचा किंवा जो रेशो इन्क्रीज झालेला दिसतो या लॉकडाऊन पिरियडमध्ये, तर तो रेशो इन्क्रीज झाल्यामुळे जे सफरर आहेत त्यांच्यावर काय बीतते किंवा त्यांनी स्वतःला कसं सांभाळलं पाहिजे या सिच्युएशनचा विचार करणं सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. तर कोणते कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर आहेत या डोमेस्टिक व्हायलन्ससाठी याचा आपण वन बाय वन चर्चा करू. इन जनरल डोमेस्टिक व्हायलन्ससाठी या गोष्टी लागू पडत असतातच, पण ड्यू टू कोविड-19 ज्या लॉकडाऊन झालेल्या आहेत त्या लॉकडाऊनमुळे काय झालेलं आहे की हा जो स्ट्रेस किंवा अनएम्प्लॉयमेंटसारख्या ज्या गोष्टी आहेत त्या अधिक इन्क्रीज झालेल्या आहेत. आपण बघतो की मानव हा एक समाजप्रिय प्राणी आहे, म्हणजे माणसाला समाजात वावरायला आवडतं आणि समाजाच्या दृष्टीनंच माणूस विचार करून जगत असतो. तर हा समाज जेव्हा त्याचा तुटतो, या आता लॉकडाऊनमुळं तेच झालेलं आहे की तो समाजापासून अलिप्त झालेला आहे. पहिल्यांदा सोशल डिस्टन्सिंग म्हणजे प्रत्येकाने एक डायमीटर ठेवलेला आहे त्याच्यानुसारच राहायचं हे सांगण्यात आलं, पण तरीही तो कोविड-19 सारखा जो रोग आहे तो इन्क्रीज होताना दिसल्यामुळे आपल्या गव्हर्नमेंटनी इवन वर्ल्ड वाईड सगळीकडेच हा निर्णय घेण्यात आला आहे की प्रत्येकजण लॉकडाऊन होऊन आपापल्या घरी राहील, सुरक्षित राहील. तर त्याच्यामुळे काही दिवस आपण सुरक्षित फील केलं, पण नंतर आपल्याला स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन, अनएम्प्लॉयमेंट, जो आपला इन्कम होता तो रिड्यूस झालेला आहे किंवा आपल्याकडचं सेविंग संपलं, म्हणजे आपण सामान भरून ठेवलं होतं, एक महिनाभर पुरेल इतकं ठेवलं होतं, पण लॉकडाऊन फ्रिक्वेंटली वाढत गेले आणि आपल्याला एक इनसिक्युरिटी फील झाली की आपल्याजवळचा पैसा संपलेला आहे, सेविंग संपलेला आहे, फ्युचरमध्ये येणाऱ्या गोष्टी कशा टॅकल करायच्या आहेत. लॉकडाऊन हटल्यानंतर आपण जॉबवरती जेव्हा रिजॉईन होऊ तेव्हा आपले सॅलरी मिळतील का टाईममध्ये, किंवा आत्ताही तुम्ही वर्क फ्रॉम होम जरी करत असला तरी आपल्याला पैसे नाही मिळत आहेत. या सर्व गोष्टी आहेत ज्याचा इम्पॅक्ट होऊन डोमेस्टिक व्हायलन्ससारखी गोष्ट दिवसेंदिवस वाढत आहे. फर्स्टली स्ट्रेस. आता आपण
फिजिकली काही आपल्याला झालं, म्हणजे आपल्याला सर्दी खासी झाली तर आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. पण मेंटली काहीतरी आपण सफरिंग करत असू तेव्हा आपण सायकॅट्रिस्टकडे जाणं बरं समजत नाही, कारण सायकॅट्रिस्टकडे फक्त पागल लोकांचा इलाज होतो अशी आपली कन्सेप्ट असते, पण ती चुकीची कन्सेप्ट आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट करणं नॉट ओन्ली की फक्त आपण सायकॅट्रिस्टकडे जाऊनच आपला स्ट्रेस मॅनेजमेंट करू शकतो, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असतो ज्याच्या थ्रू आपल्याला ते स्ट्रेस मॅनेजमेंट करणं शिकवत असतात. पण आपणही वैयक्तिक पातळीवरती या गोष्टी केल्या पाहिजेत. स्ट्रेस आल्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सचं प्रमाण वाढणं हे कॉमन गोष्ट आहे. कोणती गोष्ट करता येत नसेल, जी आपल्याला करायची इच्छा असेल, त्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो आणि स्ट्रेसचा इम्पॅक्ट होतो डोमेस्टिक व्हायलन्स, कारण आपल्याला समोर जी व्यक्ती दिसते तिच्यावरतीच आपण रिॲक्ट होतो आणि समोरच्या व्यक्तीचं कधी आपण इमोशनल अब्यूज करत आहे, फिजिकल अब्यूज करत आहे, ही गोष्ट आपल्याला माहिती नाही पडत, म्हणजे अनावधानाने आपण स्ट्रेस त्या पद्धतीने आपला बाहेर काढू लागतो. दॅट इज स्ट्रेस. नेक्स्ट आहे अनएम्प्लॉयमेंट. जसं आत्ताच आपण बोललो की लोक जॉबवर होतील, मग जे एम्प्लॉई आहेत त्यांना सॅलरी कुठून द्यायची किंवा काय, या सर्व गोष्टींचं डिस्कशन झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा सांगण्यात आलं की येस तुम्हाला 1 महिन्याची आम्ही फुल सॅलरी देऊ, मग काही ठिकाणी तुम्हाला हाफ सॅलरी देऊ पण तुम्ही वर्क फ्रॉम होम अजूनही करायचं आहे, काही ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्हाला आम्ही सॅलरी कधी देऊ आम्हाला माहिती नाही कारण आमची सिच्युएशन बिकट आहे. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांचा असाच इश्यू होतो, कारण तेही कुठून पैसा आणणार, म्हणजे इकॉनॉमी पूर्ण ढासळलेली आहे. काही लोकांना जॉबवरनं काढून टाकण्यात आलेलं आहे, आत्ताही त्यांच्याकडचा पैसा संपलेलाच आहे, इन फ्युचरही त्यांना कुठे जॉब मिळेल किंवा काय, कधी अर्निंग सुरू होईल किंवा काय, या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट होतो. आणि अनएम्प्लॉयमेंटमुळे आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं आणि ते फ्रस्ट्रेशन आपण घरातच काढतो, घरातील लोकांवरती काढतो. फ्रस्ट्रेशन, वड्याचा ताव वांग्यावर काढणे, म्हणजे आपली चिडचिड झाली, आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, आपण ऑब्व्हियसली त्याचं फ्रस्ट्रेशन इतर व्यक्तींवरती काढतो, घरच्यांच्यावरती काढतो. रेड्यूस्ड इन्कम हा अनएम्प्लॉयमेंटशीच संलग्न एक पार्ट आहे की आपला इन्कम सोर्स थांबलेला आहे आणि आपल्याकडे जे पैसे आहेत त्याच्यातच मॅनेज करायचं आहे. काही ठिकाणी जेवणा खाण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत. गव्हर्नमेंट आपल्या आपल्या पातळीवर, व्हेरियस NGOज ज्या आहेत त्या आपापल्या पातळीवर लोकांना खाद्यपदार्थ पुरवणे किंवा त्यांना त्यांच्या गावी पोहोचवणे या सर्व गोष्टी करत आहेत, पण त्याच्यामुळे काय होतं, इन्कम रेड्यूस झाल्यामुळे, पैसे मिळत नसल्यामुळे याचा राग सर्व गोष्टींमध्ये आपण आपल्या स्पाऊसवरतीच काढतो. नेक्स्ट आहे अल्कोहोल अब्यूज. हा खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्या COVID-19मध्ये घडलेली आहे. काही लोकांकडे स्टॉक होता ऑलरेडी, काही लोकांचा स्टॉक संपल्यानंतर त्याचं फ्रस्ट्रेशन निघत होतं आणि गव्हर्नमेंटने आपल्याला ते अल्कोहोलची दुकानं ओपनही करून दिली, त्यामुळं लोक बॅगा घेऊन जात आहेत, लाईनमध्ये उभा राहत आहेत आणि अल्कोहोल कन्झ्युम करत आहेत. तर त्याचा साईड इफेक्ट काय होतो की घरच्याच लोकांना त्या अल्कोहोल अब्यूजला सफर करावं लागतं आणि ही खूप वाईट गोष्ट आहे. नेक्स्ट आहे लिमिटेड सोशल सपोर्ट. जसं मी म्हटलं की मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. मॅन इज अ सोशियल ॲनिमल. सगळ्या गोष्टी तो समाजाच्या दृष्टीनं करतो, समाजासाठी करतो. इवन त्याचं घर कसं असावं हेही तो समाजाला विचारात घेऊनच सगळ्या गोष्टी करत असतो. त्याला कुठल्याही गोष्टींपासून सफरिंग होत असेल, म्हणजे इन केस त्याला घरात आपल्या आईवडिलांची भांडण झालं, वाईफसोबत भांडण झालं, तर एखादी व्यक्ती काय करते, बाहेर आपल्या मित्रांसोबत टाईम स्पेंड करते किंवा आपल्या जॉबवर जाते, 4 लोकांमध्ये वावरते, त्याच्यामुळे त्याचा स्ट्रेस कमी होतो किंवा काही गोष्टींसाठी त्या टेन्शनचा विसर पडतो. पण लॉकडाऊन झाल्यामुळं काय झालं, लोक घरातच आहेत, स्ट्रेस आला तरी तो अजून वाढतो आणि त्याचं आउटकम काय येतो, डोमेस्टिक व्हायलन्स. तर लिमिटेड सोशल सपोर्ट या लॉकडाऊनमुळे झालेला आहे. लोक घरातच कोंडली गेलेले आहेत, त्यामुळे या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट झालेला आहे डोमेस्टिक व्हायलन्स वाढणं. या लॉकडाऊनचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इम्पॅक्ट आहेत. काही लोकांमध्ये जे बनत नव्हती त्यांच्यामध्ये बनू लागली, त्यांच्या हजबंड वाईफमध्ये फ्रेंडशिप झाली, जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते, कोहॅबिटेशनमध्ये होते त्यांच्यामध्ये फ्रेंडशिप झाली. पण काही लोक ज्यांचं बनत होतं त्यांना प्रॉपर स्पेस नाही मिळत आहे आता या लॉकडाऊनमुळे, तर त्यामुळे काय होतं, चिडचिड होते आणि त्यांच्यामध्ये दुरावे निर्माण होत आहेत आणि डोमेस्टिक व्हायलन्स यासारखा सिरियस इश्यूसुद्धा त्याच्यातून निर्माण होत आहे. सो हा जो डोमेस्टिक व्हायलन्सचा प्रॉब्लेम आहे तो फक्त इंडियाशी रिलेटेड नसून तो ऑल ओव्हर वर्ल्ड सगळीकडेच हा प्रॉब्लेम दिसून येत आहे. आणि विचार करा, ज्या विक्टिम्स, मुलं किंवा स्त्रिया अशा एका व्यक्तीसोबत 24/7 राहत आहेत, जिथं त्या विक्टिमाइज होत आहेत आणि त्यांना कितीतरी सफरिंग होत असतं, तर या सफरिंगपासून बाहेर पडण्यासाठी काही रेमेडीजसुद्धा अवेलेबल आहेत. तर त्या रेमेडीज आपण डिस्कस करू.
पहिली रेमेडी आहे सेल्फ हेल्प, म्हणजेच स्वतः खबरदारी बाळगणे. तर हा जो सेल्फ हेल्प हा एका दिवसातच इन्क्रीज होणारी क्वालिटी नसते. अन्याय करणाऱ्या व्यक्तीपेक्षा अन्याय सहन करणारी व्यक्ती कधीही खूप मोठी गुन्हेगार असते. त्यामुळे सेल्फ हेल्प या कन्सेप्टचा जर आपण विचार केला तर एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी अशी असली पाहिजे की त्या व्यक्तीने स्वतःला विक्टिमाइज नाही व्हायचं ही गोष्ट ठरवलेली असली पाहिजे. विक्टिमायझेशन ही इतकी रक्तात भिनलेली गोष्ट असते की एखादा माणूस जर आपल्या बायकोला दारू पिऊन मारत असेल आणि तिला हेल्प करण्यासाठी कोणी जर आले तर त्या बाईला आपल्याच नवऱ्याचा पुळका येतो. म्हणजे माझा नवरा मला दारू पिऊन मारतोय, तुमचं काय जातंय. म्हणजे तिच्या नवऱ्याला कोणी काही बोलून चालत नाही. म्हणजे त्यांना विक्टिमाइज होणं आवडतं, पण नवऱ्याचा जो नवरेपणा आहे तो ती जपते. म्हणजे सेल्फ हेल्प ती करत नाही. इमोशनल अब्यूज होत असेल तर तो तिला इमोशनल स्ट्रेस मॅनेजमेंट करता येणं गरजेचं आहे. इमोशनल अब्यूजला ती बळी पडू नये याच्यासाठी तिने विचार केला पाहिजे. फिजिकल अब्यूज होत असेल तर तिला ॲटलिस्ट स्वतःचं संरक्षण करता यावं इतकी ताकदही असली पाहिजे. आपल्याला प्रतिकार करायचा नाही आहे, म्हणजे त्या व्यक्तीला मारायचं नाही आहे, तर स्वतःचं संरक्षण करायचं आहे, तर इतकं तरी तिला सेल्फ हेल्प करता आलीच पाहिजे. दुसरा पॉईंट आहे रोल ऑफ NGOज. जसं इतर देशांमध्ये काही विक्टीम शेल्टर्स असतात. म्हणजे आता डोमेस्टिक व्हायलन्स होत असेल तर जी विक्टीम आहे तर तिला एक शेल्टर प्रोव्हाइड केलं जातं. तिला हॉस्टेल टाईप असतं, तिथं त्या महिलांना ठेवण्यात येतं, त्यांचा मेंटेनन्स खाण्यापिण्याचा खर्च केला जातो, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि स्वावलंबी बनवलं जातं. पण इंडियामध्ये या कन्सेप्ट खूप कमी आहेत. गव्हर्नमेंटचे काही नियम असतात त्याच्यानुसार त्यांना हेल्प होते, पण NGOचा रोल इथे खूप महत्त्वाचा आहे. आता लॉकडाऊन पिरियडमध्ये जी व्यक्ती जी महिला डोमेस्टिक व्हायलन्सचा या अब्यूजला फेस करत असेल तर तिला घरातून बाहेर पडता येत नाही. डोमेस्टिक व्हायलन्स होतच राहतो आणि ती सफर होतच राहते. तर NGOजनी या काळामध्ये असे शेल्टर निर्माण केले पाहिजेत की जे विक्टीम्स आहेत ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स तर त्यांना ते जेवण खाणं या बेसिक गोष्टी पोहोचवतील, त्यांना त्या व्यक्तीला शेल्टर देतील. नेक्स्ट आपण हेल्पलाईन नंबर जे असतात किंवा काउन्सिलिंग सेंटर जे असतात त्यांना अप्रोच केला पाहिजे. आपण आता वैयक्तिकरित्या बाहेर जाऊन काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट नाही देऊ शकत, पण आपण असे रिसोर्सेस नेहमी आपल्या भागातील मिळवले पाहिजेत. जसं महिला दक्षता समिती आहे तर तिथे जो हेल्पलाईन नंबर आहे तो आपण मिळवला पाहिजे. किंवा त्या काउन्सिलिंग सेंटरला बाय कॉल आपण अप्रोच करून आपले काय प्रॉब्लेम असतील ते सांगू शकतो. कायदेशीर हेल्प आपल्याला तिथूनही मिळू शकते. त्यामुळे काउन्सिलिंग सेंटरचा खूप मोठा रोल या डोमेस्टिक व्हायलन्स प्रिव्हेंट करण्यामध्ये होऊ शकतो. नेक्स्ट आहे हेल्प ऑफ फ्रेंड्स अँड नेबर्स. आपण आपल्या आसपासच्या लोकांसोबत नेहमी असं चांगलं नातं जोडलं पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला कधीही हाकेला ओ दिली पाहिजे. जसं मित्र असतात आपले किंवा शेजारी असतात तर त्यांच्यासोबत आपण आपले नाते चांगले ठेवायचे, जेणेकरून जिथे असा डोमेस्टिक व्हायलन्स होत असेल तर त्या आसपास राहणाऱ्या व्यक्तींकडून तो डोमेस्टिक व्हायलन्स जो आहे तो थांबवण्यासाठी मदत होऊ शकते. आता जसं फ्रेंड्स आणि नेबर्स यांची जेव्हा आपण हेल्प घेणार आहोत या लॉकडाऊन पिरियड, तर या लॉकडाऊन पिरियडमध्ये त्यांची हेल्प घेताना एक सोशल डिस्टन्सिंग हा एक इश्यू जरी येत असला तरी काही सिच्युएशनमध्ये आपल्याला त्यांचीही हेल्प घेणं आवश्यक भासतं. जसं बेल बजाव आंदोलन आहे. इन केस घरामध्ये हजबंड वाईफचं भांडण होत आहे तर त्यांना त्या भांडणात डिस्टर्ब करणे, म्हणजेच बेल बजाव आंदोलन हे कोण हेल्प करू शकतं, आयदर फ्रेंड्स किंवा नेबर्स. तर ते त्या घराचा दरवाजा वाजवून त्या लोकातील भांडणं जरी त्यांच्यामध्ये मध्यस्थी नाही करू शकले तरी त्यांना त्या भांडण करताना डिस्टर्ब केलं तर ते भांडणाचं प्रमाण कमी होतं. म्हणजे डिस्ट्रॅक्शन होतं त्या भांडणावरून आणि या आंदोलनाला खरं सांगायला गेलं तर एक पॉझिटिव्ह गोष्टीनं बघितलं पाहिजे आपण, जेणेकरून ते फ्रेंड्स अँड नेबर्स हा डोमेस्टिक व्हायलन्स प्रिव्हेंट करू शकतील. नेक्स्ट आहे हेल्प ऑफ सोशल मीडिया. आता या सोशल डिस्टन्सिंगमध्ये या लॉकडाऊन पिरियडमध्ये सोशल मीडियाचा वापर आपण खूप करतो. म्हणजे जसं सोशल मीडिया म्हणजे आपल्याला व्हॉट्सॲप, फेसबुक, टेलिग्राम असे बरेच सोशल वेबसाईट्स आहेत जिथे आपण काही पोस्ट करतो किंवा तिथून काहीतरी इन्फॉर्मेशन मिळवतो. तर याचा पॉझिटिव्ह वेनी आपण वापर करायचा आहे. जसं व्हॉट्सॲप ग्रुप आहे, जसं माझा एक ग्रुप आहे सिक्रेट कन्फेशन म्हणून, तर त्यामध्ये महाराष्ट्रातील
अशा महिला आहेत की ज्यांना काही ना काहीतरी इमोशनल प्रॉब्लेम आहे, तर त्या तिथे एक्सप्रेस होतात. कोणी कोणाच्या ओळखीचं नसतं, आपण फक्त तिथं एक्सप्रेस व्हायचं असतं. त्या प्रॉब्लेमवरती कोण ना कोणतरी सोल्युशन देतं आणि जरी नाही सोल्युशन मिळालं तर आपण एक्सप्रेस झाल्यामुळे आपला स्ट्रेस रिलीफ होण्यास तिथे मदत होते. तर असे सोशल ग्रुप आपण जॉईन केले तर आपण आपले प्रॉब्लेम्स तिथे सांगू शकतो, त्याच्यावरती एक्सपर्टकडून ॲडवाईस मिळू शकतो आणि जरी नाही आपल्याला ॲडवाईस मिळाली तरी आपल्याला एक स्ट्रेस रिलीफ होण्यासाठी का असेना या गोष्टी लागू पडू शकतात. तर याच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इम्पॅक्ट आहेत. तर पॉझिटिव्ह इम्पॅक्टच आपण लक्षात घ्यायचं, कारण ग्रुपमध्ये असणारे सर्वच मेंबर काही एक्सपर्ट नसतात. ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे या सर्व गोष्टींचा अवलंब इथेही करायचा आहे. सतसत विवेक बुद्धीला पटल्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात त्याच करायच्या आहेत. तर सोशल मीडियाचा वापर करून आपण अशा पद्धतीने आपला स्ट्रेस मॅनेजमेंट करू शकतो, प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करू शकतो आणि डोमेस्टिक व्हायलन्सपासून या अब्यूजपासून आपण आपला बचाव करू शकतो. नेक्स्ट आहे लीगल हेल्प. आता तुम्ही म्हणाल की या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण कोर्टाचे दरवाजे वाजवायला कसं आणि कधी जाणार, पण लीगल हेल्प फक्त कोर्टापर्यंत गेल्यानंतरच मिळते असं नाही. तर आपल्याला लीगल एड क्लिनिक आहेत. जसं प्रत्येक लॉ कॉलेजेसमध्ये नियर अबाउट सगळीकडेच असं असतं की लीगल एड क्लिनिक असतात. काही NGOज असतात ते तुम्हाला लीगल हेल्प प्रोव्हाइड करू शकतात. ॲटलिस्ट तुम्हाला कायद्यांची माहिती तरी देऊ शकतात. तर त्या कायद्यांची माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. कोणती गोष्ट डोमेस्टिक व्हायलन्स आहे आणि कोणती गोष्ट डोमेस्टिक व्हायलन्स नाही, याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि त्यामुळे आपण अर्ध्या हळकुंडानंच पिवळे होतो. एखादी गोष्ट घडली तर आपल्याला वाटतं आपल्यासोबत खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि आपण पूर्ण घर डोक्यावर घेतो. तर तशी ही गोष्ट नाही झाली पाहिजे, मिसयूजही नाही केला पाहिजे. कोणत्या गोष्टी जेन्युअनली डोमेस्टिक व्हायलन्समध्ये मोडतात त्या गोष्टी आपल्याला माहिती असेल आणि आपल्याला कायदेविषयक रेमेडीज ज्या आहेत त्या माहिती असतील तरच आपण त्या ॲप्रोच करू शकतो. त्यामुळे लीगल हेल्प घेणं कधीही गरजेचं आहे. आता पोलीस जी यंत्रणा आहे त्यांना फक्त याच गोष्टी टॅकल करणं हे एवढंच काम लिमिटेड राहिलेलं नाही आहे. तर त्यांना समाजामध्ये जे लोक बाहेर वावरत आहेत ते सोशल डिस्टन्सिंग प्रॉपरली फॉलो करता आहेत का, या सर्व गोष्टींचा त्यांना वॉच ठेवायचा आहे. त्यामुळे त्यांच्यावरती ती ड्युटी आहेच आहे. तर आपण लीगल हेल्प घेताना अशा गोष्टींचा विचार करायचा की आपल्याला खूप अति गरज असेल, जिथे शारीरिक मारझोड होत असेल किंवा असा इमोशनल डिस्ट्रेस आलेला आहे की लोक सुसाईड करण्यापर्यंत विचार करत आहेत, तर अशा वेळेस असं काही कृत्य न करता आपण पोलिसांना अप्रोच करू शकतो, कोर्टापर्यंत जाऊ शकतो आणि या सिच्युएशनमध्ये सुद्धा आपल्याला कोर्टाची सेटिंग अवेलेबल करून देण्यात येते. तर रेअरेस्ट ऑफ द रेअर केसेसमध्ये आपण या गोष्टींचा सुद्धा हेल्प आउट करू शकतो या लॉकडाऊन पिरियडमध्ये सुद्धा. आणीबाणीच्या काळामध्ये आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा येते. मग आपण अशा सिच्युएशनमध्ये जर डोमेस्टिक व्हायलन्सचा अब्यूज होत असेल तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला कोर्टाची दारं ठोठावणं खूप अवघड गोष्ट होते. तर त्यामुळे स्वतःला सुरक्षित ठेवणे ही आपली आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने सदसद विवेक बुद्धीने विचार करून या लॉकडाऊन सिच्युएशनला फेस केल्या पाहिजेत. ज्यावेळेस आपल्याला वाटतं की असा डोमेस्टिक व्हायलन्स होऊ शकतो तर त्यावेळेस अब्युजरनी आणि विक्टिमनी दोघांनी जर शांततेत घेतली गोष्ट तर हा काळ निघून जाईल आणि डोमेस्टिक व्हायलन्सचं प्रमाण कमी होईल. आपलं नातं डेव्हलप करणे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. लीगल हेल्प या पॉईंटचा जर विचार करता आज जसं आपण डोमेस्टिक व्हायलन्स या संदर्भामध्ये वेबिनारच्या थ्रू इन्फॉर्मेशन मिळवत आहोत, कारण मोबाईल हा प्रत्येक घरामध्ये असतोच, इवन तो प्रत्येक व्यक्तीजवळ असतोच. तर त्याचा पॉझिटिव्ह वेनी जर तुम्ही वापर केलात तर यासारख्या हजारो वेबिनार डेली बेसिसवरती रोज घेतल्या जात आहेत. तर त्याच्यातूनही तुम्ही लीगल हेल्प घेऊ शकता, कायद्याची तुम्हाला माहिती मिळू शकते आणि कधी कसं अप्रोच करायचा या गोष्टींच्या संदर्भातही तुम्हाला माहिती मिळू शकते. ॲट होम शुडंट मीन ॲट रिस्क. म्हणजेच आपण घरात लॉकडाऊन जरी झालो असलो तरी आपण रिस्कमध्येच जगावं असं काही गरजेचं नसतं. प्रत्येक माणसाचं एक एम असतं लाईफमधलं. एखादी व्यक्ती दिवसभर, वर्षभर, वर्षानुवर्षे, इवन लाईफ टाईम काबाड कष्ट करते आणि स्वतःला शेवटी आपलं एक घर बनवते आणि तेच घर जर आपल्याला सुरक्षितता प्रदान करून देत नसेल, त्याच घरात जर अब्यूज होत असतील तर त्या घराला घर म्हणता येणार नाही, त्या फक्त भिंतीच असतील.
होतील. त्यामुळे आपण घर चांगलं बनवण्यासाठी पैसा खर्च कमवतो आणि फॅसिलिटीज देतो, पण त्यामध्ये मानसिक स्वास्थ्य नसेल, घरातल्या व्यक्ती सुखी नसतील तर आपल्याला त्या घरामध्ये सुख कधीच मिळणार नाही. त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्स यासारखा प्रकार ज्याच्या घरात नसेल त्याच घरामध्ये सुख समाधान आहे असं म्हणायचं. भले सुखसुविधा नसल्या, म्हणजे बघायला टी व्ही नसला तरी चालेल, पण 5 मिनटं एकत्रित चांगल्या गप्पा मारता आल्या पाहिजेत. या कन्सेप्टचा जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो, इतरांना संस्कार देतो, तेव्हाच घरामध्ये सुख समाधान नांदते. या कोविड-19 यासारख्या सिच्युएशनमध्ये आपल्याला जो घरात लॉकडाऊन होऊन राहण्याचा जो भाग पडत आहोत, तर त्या वेळेचा आपण आपल्या घरच्यांच्यासाठी वेळ चांगला देऊन क्वालिटी टाईम स्पेंड करून नातं डेव्हलप करणे याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर याचा आपल्याला पॉझिटिव्ह वेनीसुद्धा इम्पॅक्ट होऊ शकतो. सो लॉकडाऊन आहे, घरी आहात, सेफ राहा आणि घरच्यांसोबत चांगलं नातं निर्माण करा. थँक्यू, तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात. आणखीन या विषयावरती आपलं नॉलेज अपग्रेड केलं. आय होप की तुम्ही हे इम्प्लिमेंटही कराल. घरात आहात, सुरक्षित राहा. लवकरच आपण या लॉकडाऊनच्या वाईट परिस्थितीमधून बाहेर पडणार आहोत आणि आपण पूर्ववत आपली लाईफ जगणार आहोत. सो बी पॉझिटिव्ह आणि स्ट्रेस फ्री राहा, स्वतः जगा आणि इतरांनाही जगू द्या. पुन्हा एकदा मला या कार्यक्रमामध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून बोलवल्याबद्दल संयोजकांचे आभार मानते आणि मी इथंच थांबते. थँक्यू.